लाडकी बहीण विधानसभेला 2-1 महिने बाकी असताना महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेली ही योजना आणि या योजनेचा पहिला हप्ता कुणाच्याही खात्यामध्ये जमा होण्यापूर्वीच ही योजना वादाच्या गर्तेमध्ये सापडलेली आहे। त्यामागचं कारण आहे अर्थ विभागाने घेतलेला आक्षेप। नेमका हा आक्षेप आहे तरी काय आणि यावरून आता राजकारण कसं रंगलेलं आहे आपण पाहूयात। आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी घोषित करत आहे। महिन्याला विजयराव 1,500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये आमचं सरकार देणार आहे। अरे 2 लाख मतं तर ज्या दिवशी आम्ही लाडकी बहीण योजना घोषित केली ना त्याच दिवशी वाढले। याला आर्थिक बेशिस्त म्हणतात। राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर राज्यात विविध कारणांनी गाजतोय तो लाडकी बहीण योजनेचा मुद्दा। विरोधकांच्या नेहमीच रडारवरती असलेली ही योजना आता खुद्द प्रशासनाच्याही रडारवरती आहे का असा सवाल उपस्थित झालाय। खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री असलेला अर्थ विभागच या योजनेसाठी राजी नव्हता अशी माहिती आता समोर येते। अर्थ खात्याने ही योजना सुरू करण्यास विरोध दर्शवला होता अशी कुजबूज आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरवर्षी 46,000 कोटी कुठून आणणार, तरतूद कशी करायची? राज्यामध्ये आर्थिक स्थिती बरी नाही। 7.8 लाख कोटींचं कर्ज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याच्या पूर्वीच या योजनेसाठी 4,677 कोटी मंजूर कसे झाले असे अनेक सवाल विचारले जात आहेत। महिलांसाठी सामाजिक न्याय, आदिवासी विभाग, महिला बाल कल्याण विभागाच्या अनेक योजना आहेत। एकाच लाभार्थ्याला 2-2 योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। योजनेच्या व्यवहार्यतेचा वरचेवर आढावा घ्यावा। मुलगी 18 वर्षांची होताच 1 लाख रुपये देण्यासाठी वर्षाला 125 कोटी लागतात। प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या 5% म्हणजेच 2,232 कोटी रुपयांचा खर्च अवास्तव आहे। योजनेला पहिल्यापासूनच बळ देणाऱ्या शिंदे गटानं या कथित आरोपांवरती टीका केलेली आहे। आणि काय करायचं काय नाही चांगला सल्ला द्यावा ह्या मताशी आम्ही सहमत आहोत। पण अधिकाऱ्याने काय सरकार चालवत नाही, सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री चालवते। त्यामुळे तो सगळा विचार करूनच चाललेला आहोत। कुठला अधिकारी असं जर बोलला असेल तर आम्हाला ते विचार करावा लागेल। कर्जाचा बोजा आहे म्हणून आपण आपल्या योजना राबवायच्या नाहीत असं काही नाही आहे। ही योजना आहे ही राज्यातील दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी महिला वर्गाकरता आहे। ही योजनाच सरकारनं आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत आणल्याची टीका विरोधी पक्षांना सुरुवातीपासून केली होती। याला आर्थिक बेशिस्त म्हणतात। देश और जब राज्य चलाते हो तो फिनेंशियल डिसिप्लिन होना चाहिए। आप चुनाव जीतने के लिए आपके तिजोरी में पैसा नहीं, आपके कटोरे में पैसा नहीं और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हैं, उसे डिसिप्लिन नहीं कहते। समन्वय शासनामध्ये नाही आहे, फक्त लोकप्रिय घोषणा त्या ठिकाणी करायच्या हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। जो धक्का जनतेनं महाराष्ट्रातल्या लोकसभेला दिलेला आहे त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न होते, परंतु जनता त्यांना सावरू देणार नाही। जनतेला पक्क कळालेलं आहे हे निवडणुकीसाठी सगळं चाललेलं या ठिकाणी। दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेसंदर्भात दिलेल्या प्रतिक्रियेनंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। मात्र त्यानंतर सुधीर भाऊंनी संभ्रम दूरही केला। ज्यांना अर्थशास्त्र समजतं, तुम्ही 16 लाख 17 लाख लोकांसाठी 44,000 कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला। तेव्हा तर फेविकॉलच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या ओठाला चिटकवला होता, पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र महाराष्ट्राची तिजोरी आठवते। काही तर मनात ठेवा। काँग्रेसचे लोक तर माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या विरुद्ध इतका अपप्रचार करताय। कधी म्हणताय की कर्ज होईल, कधी सांगताय आम्ही हायकोर्टात जाऊ, कधी फॉर्ममध्ये चुका शोधत आहे, कधी आम्ही आल्यावर ही योजना आम्ही बंद करू। लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यासाठी महायुतीमध्ये चढाओढ सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। लाडकी बहीण योजना घरोघरी पोहोचवण्याचे आदेश महायुतीमधल्या सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आले। अजितदादांच्या गुलाबी जॅकेटचं कनेक्शन देखील काही जणांनी या योजनेशी जोडलं आणि आता त्यांच्याच खात्यानं आक्षेप नोंदवल्याची चर्चा भुवया उंचावणारी आहे। त्यामुळे खरंच सरकारी तिजोरीमध्ये कडकी आहे का?
बहिणींचे लाड व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे आहेत की नाहीत असा सवाल उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.